तो पूरा मैं स्टेशन देख रहा हूँ मैं यहाँ पर, वो वर्ल्ड बताया जाता हूँ। वर्ल्ड नंबर 2 is the supplier, is the microinverter company. This is the microinverter. First supplier around 1 kg का 1.5 kg का है, 1 kilowatt, 2 products का। तो वर्ल्ड की शुरुआत हुई थी 2012 में शुरुआत हुई थी इन चाइना। तो उन्होंने धीरे स्टार्ट किया आगे। अभी राइट नाउ वी हैव वाइड रेंज ऑफ microinverter, 1 kilowatt, 2 kilowatt, and upcoming is 5 kilowatt also there. तो BIS में मोस्टली 50 मंथ के अंदर 5 किलोवाट सिस्टम भी आ जाएगा। जैसे बात करते हैं 1 किलोवाट की, अभी 1 किलोवाट में 2 पैनल लगते हैं। आपने माइक्रोवाट सुना होगा कि 1 पैनल नहीं लगता है, थोड़ा कॉस्टली हो जाता है। अभी लगता है 1 किलोवाट में 2 पैनल लगते हैं। और इसकी रेंज भी जो हायर वोल्टेज पैनल होते हैं 550 650 तक, वो एक्सेप्टेबल है इसके अंदर। और ये है 2 किलोवाट का, ये अराउंड 3 to 4 kg होता है। इसमें 4 पैनल लगते हैं, तो 4 पैनल ईच जाते हैं। और आप जनरेशन आप मॉड्यूलर मेंटेन कर सकते हो। वारंटी भी है स्टिंग कंपेयर टू स्टिंग इन्वर्टर, इसकी अराउंड 12 ईयर वारंटी होती है। तो बाकी माइक्रोइन्वर्टर में लोगों को पता ही है सब कुछ, इसमें कुछ बताने की जरूरत नहीं है। मोस्टली थ्योरी होती है लोगों की, क्या प्रॉब्लम आती है, क्या कुछ होता है इसके अंदर, वो आप बाद में डिस्कस करेंगे। एंड इसके अलावा जो अभी सौरभ कुछ बताएगा। नमस्कार सगळ्यांना। ऍक्च्युअली होयमाईलचे जे आम्ही डिस्ट्रीब्युटर आहे पुणे लोकेशनसाठी, बरेच वेळा क्लायंट तुम्हाला विचारत असतील की बाबा ग्रीन टाइम इन्व्हर्टर आम्ही आधीपर्यंत लावत असतो, पण आता तुम्हाला मायक्रो इन्व्हर्टरची सुद्धा इन्क्वायरी येत असतील। तर मायक्रो इन्व्हर्टर मध्ये आणि ग्रीन टाइम मध्ये काय फरक आहे त्याच्याबद्दल मी तुम्हाला सांगतो। आणि सेकंडरी की मायक्रो इन्व्हर्टरचे आता क्लायंट कडनंच रिक्वायरमेंट यायला लागली तुम्हाला की सर आपण मायक्रो इन्व्हर्टर लावू शकतो का। तर आपण मायक्रो इन्व्हर्टर का लावतो, त्याचे बेनिफिट्स काय ते तुम्हाला मी एक शॉर्ट मध्ये कव्हर करतो। तर याच्यामध्ये काय असतं सर की इंडिव्हिज्युअल पॅनल मॉनिटरिंग असतं। आपण काय असतो की जर डीसी करंट मध्ये ना लॉसेस खूप जास्त असतात, कारण की जेव्हा आपण ग्रीन टाइम इन्व्हर्टर जेव्हा लावतो तेव्हा एक स्ट्रिंग निघाली जाते, पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह निघाली जातो। कधी कधी ती माउंटिंगच्या एरियात असते, अदरवाइज ती मीटर पर्यंत पाठवली गेली असते। तर डीसी करंट वाढल्यामुळे त्याचे लॉसेस होतात। तर या मायक्रो इन्व्हर्टरमुळे काय होतं की पॅनल लेवल मॉनिटरिंगला डीसीला तो इन्स्टंटली एसी मध्ये कन्वर्ट करून टाकतो। तर फर्स्ट म्हणजे पॅनल लेवलला ती डीसीचा एसी करून टाकते। सेकंड असते की त्याचं एनर्जी प्रोडक्शन वाढतं। समजा आपण एका स्ट्रिंग मध्ये पॅनल जर लावलं, एक सपोज 3 किलोवॅट साठी 6 पॅनल जर लावले, तर त्यामध्ये काय होतं एका स्पेसिफिक पॅनल वरती जर शॅडो पडली तर एंटायर स्ट्रिंगची इफिशियन्सी किंवा व्होल्टेज कमी होतो। तर त्या केसमध्ये ग्रीन टाइम मध्ये तो डिफरन्स येतो, परंतु मायक्रो इन्व्हर्टर मध्ये तो प्रॉब्लेम नसतो, कारण की तो पर्टिक्युलर जो पॅनल आहे तो कमी क्षमतेने काम करतो। बाकी जे राहिलेले 8 पॅनल जे आहेत ते त्यांच्या मॅक्झिमम इफिशियन्सीने काम करतात। थर्ड आहे इन्हान्स सेफ्टी, कारण की डीसी करंटचं जे आपल्या सरांनी सांगितलं होतं की मॅक्झिमम स्ट्रिंगचा जो व्होल्टेज असतो तो कधी कधी 480च्या आसपास जातो। तर या केसमध्ये ना डीसी करंट कमी होतो आणि ऍक्च्युअल आपल्याला एसी आउटपुट मिळतो। आणि सिस्टीम फ्लेक्झिबिलिटी आहे आणि याची वॉरंटी जर सांगायला तर ग्रीन टायला एक स्टँडर्ड वॉरंटी 7 इयर आहे आणि याला 12 इयर्स वॉरंटी आहे। मायक्रो इन्व्हर्टर मध्ये जर आपण गेलो तर त्याची रिलायबिलिटी मॅक्झिमम आहे। म्हणजे थोडक्यात सांगायचं काय झालं तर जर मायक्रो इन्व्हर्टर जर आपण लावलं तर फर्स्ट थिंग काय होतं की आपल्या जनरेशनच्या फॉर एक्झाम्पल एक सांगायचं झालं तर 1 किलोवॅट सिस्टीम 4 युनिट पर डे देतं, अप्रॉक्सिमेटली 120 युनिट। तर या केसमध्ये तुम्हाला 140 to 150 युनिट्स पर युनिट मॅक्झिमम जनरेशन होतं। इफ एनी केस जर तुम्हाला मायक्रो इन्व्हर्टर मध्ये आता आपण आता मागे जेव्हा डिस्कस केलं सरांसोबत, तर आपण त्यांनी सांगितलं होतं की सिंगल पॅनलला सिंगल मायक्रो इन्व्हर्टर दिलं जातं। होयमाईल्स मध्ये आपल्याकडे 1 किलोवॅट मध्ये 2 पॅनल मिळून आपण एक मायक्रो इन्व्हर्टर दिलं जातं। सेकंड आपलं व्हर्जन जे आहे त्याच्यामध्ये टोटल 4 पॅनल मिळून आपण एक मायक्रो इन्व्हर्टर दिलं जातं। तर होयमाईल्स मध्ये हे युनिकनेस आहे की आपण 2 पॅनल मिळून एक मायक्रो इन्व्हर्टर दिलं जातं। 1:2 आणि 1:4 चा रेशो आहे। आणि जर तुमच्याकडे जर इनपुट्स आले, आमच्याकडे एक्सेल सीट आहे, फॉर एक्झाम्पल किती किलोवॅट साईट आहे आणि तुम्ही किती वॅट पीकचं पॅनल दिलं जातं, तर आमच्याकडे एक्सेल सीट आहे, त्यानुसार आम्ही सिस्टीम तुम्हाला डिझाईन करून दिलं जातं। इफ एनी केस जर तुम्हाला काही डाऊट्स असतील किंवा विचारायचं असेल तर मला विचारू शकता किंवा आमचे सर सुद्धा टेक्निकलच्या रिलेटेड।
approximate. Sir, cost depend on size of project. So cost of personally डिस्कस कर सकते हैं क्योंकि ऐसे कंपेयर टू स्टिक इन्वर्टर के तो कॉस्ट हाई होती है, अराउंड 30-40% हाई होती है ड्यू टू सेफ्टी कंसर्न से आपका माइक्रो बेस्ट होता है। देन आल्सो वारंटी टर्म वारंटी इज 12 ईयर। आल्सो स्टिक इन्वर्टर में क्या होता है कि आपने लगा रखा है, कुछ प्रॉब्लम हो गई, खराब हो गया, तो रिपेयर करने में आपको 1 वीक लग जाता है। इसमें क्या होता है ना, रिपेयरेबल नहीं है, आप खराब होगा रिप्लेस ही होगा। आपने बताओ इसमें क्या होगा, जैसे आपने कुछ प्रॉब्लम आती है तो आप हमें बताएं कि प्रॉब्लम आती है, तो हम उसको ऑनलाइन डिटेक्ट हो जाएगा कि क्या प्रॉब्लम से खराब हुआ है। तो आपको स्टिक इन्वर्टर बताना पड़ता है, इंजीनियर भेजना पड़ता है, साइट पे चेक करते हैं क्या प्रॉब्लम हुई है। हमें पहले बताना कि आपकी प्रॉब्लम है, ये ठीक नहीं होगा, देन ये हम रिप्लेसमेंट कर रहे हैं। कॉस्टिंग अभी अराउंड 12-13 रुपीज पर किलोवाट आप मान के रखो, बट वो डिपेंड अभी प्राइसिंग पे डिस्कस कर रहे हैं और प्राइसिंग अभी हम प्लानिंग करेंगे, रिड्यूस करेंगे। अभी राइट नाउ सिनेरियो माइक्रो प्राइस थोड़ी स्टिक इन्वर्टर से कंपेयर ज्यादा है, बट ड्यू टू हाई डिमांड देन वी विल अगेन डिस्कस ऑन प्राइस। क्योंकि अब फ्यूचर में आप देखोगे तो मोस्टली और कंपनी भी आ रही है इंडिया में माइक्रो इन्वर्टर के लिए, और डिमांड धीरे बहुत ज्यादा बढ़ रही है। पहले हमारी कंपनी मोर देन 5 ईयर से इंडिया में है, बट हम इतना फोकस नहीं कर रहे इंडिया में। बट राइट नाउ दिस ईयर ऑनवर्ड्स वी फोकसिंग मोर इन इंडिया एंड आल्सो अपनी हमारी जो टीम है वो इंक्रीज हुई है, अराउंड 10 पीपल की टीम है हमारे पास। एज अ टेक्निकल पीयूष इज देयर, टेक्निकल एज अ पीयूष शर्मा इज देयर फॉर नॉर्थ रीजन, आई एम फॉर वेस्टर्न रीजन। अदर टीम आई नहीं है, वो अभी इंडस्ट्री में मोस्टली टीम आएगी हमारी। सर 5 किलोवाट का भी बीआईएस में है, तो 18 पैनल है, मतलब 8 पैनल लगेंगे उसके अंदर, 3 बेस का है, वो बीआईएस में है। मैं भी नेक्स्ट 2 मंथ में हो जाना चाहिए। और आल्सो हम स्टिक इन्वर्टर भी लेके आ रहे हैं हाई यूनिवर्सल के लिए, वो 350 किलोवाट का, वो भी अभी 6 मंथ लगेंगे उसको। तो इसमें भी रेटिंग बहुत ज्यादा है, 1 किलोवाट में भी फीचर मॉडल है, कुछ इनबिल्ट वाईफाई है, कुछ अलग से वाईफाई टोटल की थ्रू भी होती है। डिपेंड ऑन प्रोजेक्ट का कैसा है, आपका कैसा प्लांट है, कैसा साइट है, उस पर डिपेंड हम रिकमेंड करते हैं। तो एक बार मैं बस एक बार आपका स्टिक इन्वर्टर लगा हुआ है ना, आप 1 किलोवाट का लगा के देखो 2 पैनल के साथ, तो आपको जनरेशन का आइडिया लगेगा क्या कंपेयर हो रहा है, क्या बेनिफिट है इसमें। क्योंकि आप स्टिक इन्वर्टर में लगाते हो 5 अभी 7 ईयर की वारंटी आती है, तो आपको 25 ईयर में आपको चेंज करना पड़ेगा। इसमें भी क्या है कि 25 ईयर तक वारंटी ले सकते हो, 12 ईयर की आती है, एक्सटेंड आ सकते हो 25 साल तक। और इसमें सिर्फ रिप्लेसमेंट है, और आप मॉडल डेवलपमेंट कर सकते हो। सेफ्टी का सब बहुत ज्यादा इसमें सेफ्टी पीवीसी तो कुछ है ही नहीं, इसमें सिर्फ पैनल पे लगा हुआ है। आप देखोगे जैसे यूपी में और जगह बहुत जगह हॉस्पिटल्स में और स्कूल्स में बहुत ज्यादा लगा है अभी ड्यू टू सेफ्टी कंसर्न। फ्यूचर इज द माइक्रो इन्वर्टर। जैसे आप पहले यूटिलिटी के बड़े इन्वर्टर चलते थे, फिर स्टिक इन्वर्टर आए, फिर अब ऑप्टिमाइजर भी आया, सोलर का, देन से माइक्रो इन्वर्टर का आगे फ्यूचर बहुत ज्यादा अच्छा है। टेक्नोलॉजी बिकॉज बूस्ट कर रही है हर जगह, आपको चाहते टेक्नोलॉजी लगाना, और इस जगह भी करना नहीं है। IP67 है। ACDP रिक्वायर्ड है इसको। हाँ, हर डिपेंड ऑन प्रोजेक्ट। त्या प्रोजेक्टसाठी ना DCDP रिक्वायर्ड नसतो, ACDP रिक्वायर्ड असतो फक्त. हो इथंच इन्स्टंट लेवलला ते DC ला AC ला कन्वर्ट करतात, AC रन करता आणि AC नंतर आपण ACDP मध्ये जातात आणि ACDP नंतर ते जंक्शन बॉक्स स्मार्ट मीटरच्या जंक्शन बॉक्स मध्ये यस कनेक्टेड असेल, ट्रंक कनेक्टर असतं याला. पैनल नीचे लग जाएगा, 2 पैनल नीचे लग जाएगा, तो डीसी केबल की रिक्वायरमेंट ही नहीं है आपको, वो वहीं पर हो जाएगा, AC रन होगा। तभी सेफ्टी के कंसर्न से इसलिए माइक्रो इन्वर्टर प्रेफर करते हैं लोग, क्योंकि डीसी की रिक्वायरमेंट ही नहीं है, तो वो कॉस्ट बच जाएगी, जो आपकी डीसी की कॉस्ट होती है वो बच जाएगी। हे गव्हर्नमेंट अप्रूव्ह आहे, याला सबसिडी सुद्धा अवेलेबल आहे आणि महाराष्ट्रात आम्ही मॅक्सिमम ठिकाणी हे दिलेलं आहे. अमरावती, मुंबई वगैरे या साईडला आमचे प्रोजेक्ट इन्स्टॉलेड आहे ऑलरेडी होईमाईल सोबत, सबसिडी वगैरे सगळं अवेलेबल आहे. अभी जो भी क्वेरी होगी ना तो मैं कार्ड शेयर कर दूंगा, जो भी क्वेरी होगी ना आप एक बार
नहीं, बट मैसेज डाल देना, कॉल कर सकते हैं, देन वी विल डिस्कस इट. स्टॉल A विंग मध्ये AG5 मध्ये रेडिंग्टन सोलर मध्ये. Yes sir, we have a balcony storage system. We'll launch soon in India. Thank you, Vimal's team. एकदम टाळ्या वाजवूया. सोलरचा आपल्याशी डायरेक्ट जो संबंध येतो तो एक इन्स्पेक्शन आणि तो पार्ट झाला. आता दुसरा जो येतो तो ग्राहक येतो बिल समजत नाही किंवा बिलाची तक्रारी घेऊन. त्यामुळे आपण आवर्जून या कॉन्फरन्स मध्ये सोलर बिलिंगचं सेशन ठेवलं. तर मी कुलकर्णी मॅडमला रिक्वेस्ट करेन कृपया त्यांनी मंचावर यायचे. आपल्याला सगळ्यांनाच परिचित असा चेहरा आहे माधुरी कुलकर्णी मॅडम. महावितरण मध्ये B&R सेक्शन मध्ये कार्यकारी अभियंता आहेत. परंतु त्याचबरोबर अजून एक त्यांची ओळख मला इथे करायची आहे. 15 सप्टेंबर 2023 रोजी एक 15-20 लोकांनी मिळून एक फोरम तयार केलं होतं SPPI नावाचं, सोसायटी ऑफ पॉवर प्रोफेशनल इनोव्हेटर्स. त्या SPPIच्या मॅडम ह्या फाउंडर मेंबर पण आहेत. आणि ते जे फोरम आहे ते फोरम वीज क्षेत्राच्या विविध विषयांवर अभ्यास करण्यासाठी काम करतं. तर ह्या पूर्ण महा एक्सपो मध्ये नॉलेज पार्टनर म्हणून SPPI काम करतात. आणि त्यामुळे तुम्हाला इथे सेशन घेताना SPPI MSCDCL चा माणूस, आता याच्यात फक्त MSCDCL चे लोक असं नाही, फॉर्च्युनेटली आपले विषय त्याच्याशी रिलेटेड असल्यामुळे आपले चेहरे आपल्याला दिसत आहेत. परंतु त्या फोरम मध्ये बऱ्यापैकी ऑल सेगमेंट मॅन्युफॅक्चरिंग पासून सगळ्या लेवलचे लोक घेतलेले आहेत. काही माझ्या मित्रांना त्याची माहिती पण आहे. तर मॅडमचा एकदा टाळ्या जोरदार वाजवून आपण वेलकम करतो. B&R सेक्शन मध्ये कार्यरत आहेत आणि टेस्टिंगच्या एक्सपर्ट म्हणून पण त्यांची ओळख आहे. आपली पुण्याची जी TQA लॅब होती तिथे मॅडमनी अतिशय उत्कृष्ट काम केलेलं आहे. आणि साधारणतः कोविडच्या काळापासून मॅडमनी एमडास आणि बिलिंग या विषयावर अनेक सेशन दिलेले आहेत. CGM ट्रेनिंग सुद्धा त्यांचं त्या बाबतीत कौतुक केलंय. तर बिलिंग जर समजून घ्यायचं असेल तर नन अदर दॅन दी टॉप बॉस, डायरेक्ट जे लोक काम करतात, पॉलिसी बनवतात, त्यांच्याकडून घ्यावा हा हेतू होता. तर मी मॅडमकडे माईक हँडओव्हर करतो. नमस्कार. त्यांनी नाव गाव सगळं सांगून टाकले. आता मला काही बाकीचं बोलायची गरज नाही. मी सुरुवात करते आहे. फक्त आता इथे मला MSCDCLचे खूप ऑफिसर्स दिसत आहेत. तर मी माझ्या समोर जे प्रश्न फडके साहेबांनी किंवा जनरल जे आले होते त्याला रिलेटेड हे PPT तयार केले. थोडंसं तुम्हाला ते रिपिटेशन वाटायची शक्यता आहे किंवा ह्यात काय ठेवलंय असंही वाटायची शक्यता आहे. तर बघा, एक प्रश्न असा मेन होता की माझं एनर्जी कन्झम्पशन जरी 0 असलं तरी मला बिल काय येतं, तो एक विषय मेन होता. आणि दुसरा एक टेक्निकल एरियातनं एक असा प्रश्न आला होता की माझं जनरेशन मीटर जेवढं रेकॉर्ड करतंय याची मला बिलामध्ये रिएम्बर्समेंट येत नाही. हे अगदी सुशिक्षित आणि अगदी आपल्या ग्रीन लेअर मधून हे प्रश्न आहे. त्यामुळे त्यांना थोडंसं मेट्रिक समजावून सांगायची गरज आहे असं वाटलं. तर तुम्ही हे पुढे ह्याच्यामध्ये पेनिट्रेट केलं तर जास्त त्याचा इम्पॉर्टन्स. थोडंसं आपण एनर्जी कंपोनंट्स मराठी सगळ्यांना सांगणार आहे का? बिलचे कंपोनंट्स काय आहे आपण जनरली बघतो. एक ST कन्झ्युमरचं बिल समोर ठेवून हे बनवलंय. त्यातले काही तुम्हाला LT बिल मध्ये दिसणार नाही किंवा काही 1-2 कंपोनंट्स तुम्हाला ऍडिशनल असतील ओपन ऍक्सेसच्या बिलात ते मी धरले नाहीये. मेन आपली सुरुवात कुठे होते? एनर्जी चार्जेस, बिलिंग चार्जेस हे सगळ्यात महत्वाचे. द मोस्ट ऑफ द बिल इज कंप्राइजिंग ऑफ दीज चार्जेस. पूर्वी फक्त एनर्जी चार्जेस होते, आता त्याचे 2 भाग झाले, बिलिंग चार्जेस, एनर्जी चार्जेस. तुमच्या व्होल्टेज लेवलवर डिपेंडिंग तुम्हाला बिलिंग चार्जेस लागतात. हे सगळे चार्जेस आणि ह्या सगळ्या पर्सेंटेज जे काही असेल हे सगळे मी असे अप्रूव्ह करतो आणि त्या टॅरिफ ऑर्डर प्रमाणे आपण बिल करत असतो. वेगवेगळ्या प्रकारचे इन्सेंटिव्ह आहेत. इन्सेंटिव्ह तुम्हाला सगळ्यांना माहिती, लोड फॅक्टर इन्सेंटिव्ह आहे, PF इन्सेंटिव्ह आहे. काय इन्सेंटिव्ह तुम्हाला इन्सेंटिव्ह मध्ये मेनली 2 आहेत. PF इन्सेंटिव्ह विच इज नॉट ऍप्लिकेबल फॉर ST कनेक्शन बिकॉज इट इज शिफ्टेड टू ABH बिलिंग नाव. सेकंड वन इज लोड फॅक्टर इन्सेंटिव्ह. देयर इज अ फॉर्म्युला गिवन बाय BRC and
accordingly, if your load factor is between 75 to 85% and above 85%, there are two types of two different percentage, and that much percent your bill will be reduced if you are maintaining that load factor. Mostly steel industries take advantage of this. It will start after smart meter. After the installation of smart meter, it will also come. How much times it has crossed the contract demand? Yeah, how frequent it has crossed, and what is the value it has crossed. These are two factors, and there was a presentation from SANS about 12 years back. They had some software that from the data analysis they will point out how many times the consumer has crossed and to what extent they have crossed. And they were suggesting that you please be on this aspect, because unknowingly one consumer may cross once in a month, or knowingly they will cross every day. Both possible are. Incentive, discount, penalties हे आपण बोलतो. हल्ली राहिले पण टॅक्स, ड्युटीज आणि सबसिडीज. टॅक्स आणि ड्युटीज आम्ही तुमच्याकडून घेतो, गव्हर्नमेंटला देतो. सबसिडी पार्टली कम्स फ्रॉम एनर्जी चार्जेस, पार्टली कम्स फ्रॉम कंझ्युमर, पार्टली कम्स फ्रॉम गव्हर्नमेंट. तर हे सगळे कॉम्पोनंट सगळं आपलं बिल बनत असतं. याच्यामध्ये मेन दोन भाग केले तर आपल्याला व्हेरिएबल आणि फिक्स चार्जेस असं करता येईल. व्हेरिएबल चार्जेस मध्ये जनरली सगळे पॅरामीटर्स जे आहेत ते तुमचे एनर्जी कन्झम्पशनच्या रिलेशन मध्ये असतात आणि युनिट कन्झम्पशनच्या रिलेटेड ते अप्लाय होत असतात. काही सॅम्पल मी लिहिलेले आहेत. एनर्जी चार्जेस आहे, बिलिंग चार्जेस आहे, टीओडी टॅरिफ कन्सेशन. ज्यांना टीओडी बिलिंग आहे त्यांना कन्सेशनही लागेल किंवा त्यांनी डी झोन मध्ये वापरलं तर पेनल्टी पण लागू शकते. पुढचा आहे इलेक्ट्रिसिटी ड्युटी, एफएसी, टॅक्स ऑन सेट. हे मुद्दामून एवढे पॅरामीटर का लिहिले? हे सगळे डायरेक्टली तुमच्या युनिट कन्झम्पशनवर अवलंबून आहे. ठीक आहे. पुढचा आहे तो फिक्स चार्जेस. आता हे एनर्जी चार्जेसवर अवलंबून राहत नाही. तुम्ही जेव्हा एमएससीडीसीएलचे किंवा कुठल्याही युटिलिटीचे कन्झ्युमर असता तेव्हा तुम्ही एनर्जी कन्झ्युम करा अगर न करा, 0 युनिट जरी तुमचे कन्झम्पशन असतं तरी तुम्हाला हे चार्जेस पे करावेच लागतात. खालच्या टॅरिफसाठी आपण त्याला फिक्स चार्जेस म्हणतो. वरच्या टॅरिफसाठी आपण त्याला एचटी असो, सिटी ऑपरेटेड, हे जनरली हे डिमांड चार्जेस असतात. त्याला वेगळ्या वेगळ्या क्रायटेरियाज आहेत. डिमांड चार्जेस किती घ्यायचे, म्हणजे कंझ्युमरचा जो प्रश्न आहे की मी 0 कन्झम्पशन केलं असताना मला बिल येतं का, तर हे फिक्स चार्जेस हे लागणारच आहेत. ते तुम्ही कंझ्युमरला सांगायला पाहिजे. आणि हे जेव्हा एचटी साईडला तुम्ही जाता तेव्हा 3-4 क्रायटेरिया आहेत. तुमचा कॉन्ट्रॅक्ट डिमांड किती आहे त्याच्यावर डिपेंडिंग आहे. 75% ऑफ कॉन्ट्रॅक्ट डिमांड सध्याच्या टॅरिफ प्रमाणे, 75% ऑफ लास्ट 11th month occurred MD subject to contract demand. आणि तिसरी एक त्याला कंडिशन आहे की डिमांड एक्सीड तुम्ही किती करता. डिमांड एक्सीड तर पेनल्टी आहेच आहे, पण इथे तुम्ही 400 कॉन्ट्रॅक्ट डिमांड आहे, दर महिन्याला 100 वापरताय, पण मागे कधीतरी तुम्ही 400 वापरलाय तर 11 महिने तुम्हाला त्याचे पैसे भरत राहावे लागतात. म्हणजे जेव्हा तुम्ही सोलर सिस्टीम एखाद्याला वॅटेज केडब्ल्यू सजेस्ट करता तेव्हा हे डिमांड चार्जेस हे कंझ्युमरला लागणारच आहे. आता कसं आहे, लिमिट अप्पर लिमिट आहे. 400 केव्हीएच्या कंझ्युमरला 400 केडब्ल्यू किंवा इंटू पीएफ 0.8 करून जे काही केडब्ल्यू येतील तेवढा तो बसवू शकतो सोलर, पण त्याचं जनरेशन एक्स्ट्रा होईल ते त्याला चार्जेस मिळतीलही. पण हे डिमांड चार्जेस जे आहेत ते 300 केव्हीए त्याला बिल होतच राहणार. आणि आता 549 हा केव्हीए डिमांडचा रेट आहे. त्यामुळे सजेस्ट करताना ऑप्टिमायझेशन ह्याचं करणं गरजेचं आहे की कंझ्युमरला त्याला मॅक्झिमम फायदा व्हायला पाहिजे आणि आपलाही एमएससीडीसीएलचाही लॉस नाही व्हायला पाहिजे अशा टाईपमध्ये. बिलाला अफेक्ट करणारे कुठले फॅक्टर्स आहेत, तर एक तर तुमचं टाईप ऑफ कनेक्शन काय आहे, सिंगल फेज, 3 फेज आहे, कॉन्ट्रॅक्ट डिमांड तुमचा काय आहे. कधी कधी रिक्वायरमेंट खूप कमी असते, पण कंझ्युमर काय म्हणतो की मला रिपीटेडली जाऊन डिमांड वाढवून घेण्यापेक्षा मी वन टाइम घेऊन टाकतो. मग त्यांना डिमांड चार्जेस एवढे हेवी पडायला लागतात की मग त्यांना त्याचं सोल्युशनही मिळत नाही, असंही असतं. पुढचं आहे टॅरिफ कॅटेगरी. टॅरिफ कॅटेगरी विषयी बोलायचं तर आपल्याकडे खूप टॅरिफ कॅटेगरी आहेत आणि त्याच्यामध्ये काही स्लॅब वाईज डिफाईन केलेले आहेत. तुम्ही सगळ्यात बेस्ट एक्झाम्पल आहे LTE PC0 म्हणतो आम्ही त्याला. त्याच्यामध्ये 3 कॅटेगरी आहेत. तुम्ही तुमचा डिमांड
व्यवस्थित डिझाईन केला तुम्ही 10 kW पर्यंत 20 kW पर्यंत तुम्हाला फिक्स डिमांड चार्जेस आहेत 500-600 रुपये. पण पुढे गेलात तर ते पर युनिट कन्व्हर्ट होतात आणि हा जो गॅप आहे हा ड्रास्टिक गॅप आहे. तर तो लक्षात घेतला पाहिजे आणि मग आपलं कन्झम्पशन लिमिट केलं पाहिजे आपण जेवढं डिमांड घेतलाय त्याच्यामध्ये. कारण MERC हे गेल्या 4 वर्षापूर्वी सांगितलेलं आहे की जो वर्षातनं 3दा एक्सेड करतो त्याचा तुम्ही डायरेक्टली वाढवून टाका. सध्या होत आहे ते पण ते परमनंटली अप्लाय थोड्याच दिवसात होणार आहे. म्हणजे तुम्ही 10 kW आहात आणि 25 kV तुम्ही 3 वेळा केलं वर्षातून तर तुमचा CV ऑटोमॅटिकली 25 kV ला बिलिंग होईल आणि मग तुम्हाला 10च्या वेळी जी फिक्स अमाऊंट लागत होती ती 25च्या प्रमाणे पर युनिट डिमांड चार्जेस तुम्हाला. तर हा जो गॅप आहे ना हा खूप मोठा आहे. त्यानंतर TOD टॅरिफ ऍप्लिकेबिलिटी आहे की नाही. खालच्या कंझ्युमरला 20 kW खालच्या ते ऑप्शनल आहे, वरती सगळ्यांना ते कंपल्सरी आहे. कन्झम्पशन स्लॅब मेनली रेसिडेन्शियल सुद्धा लक्षात घ्यायला पाहिजे. 0 to 100, 100 to 300 तुम्ही एखादा सजेस्ट करताना त्याचा स्लॅब मेंटेन व्हावा. 0 to 100 मध्ये जर त्याचं कन्झम्पशन राहिलं 0 कन्झम्पशन होऊ नये तो फिक्स चार्जेस भरणारच आहे. तुम्ही 0 to 100 मध्ये त्याचं कन्झम्पशन बसवून दिलं तर त्याला मिनिमम बिल येईल. पण 300च्या पुढे तो जात असेल 100च्या पुढे 300च्या मध्ये 300च्या पुढे तर पर युनिट चार्जेस हे ड्रास्टिकली वाढतात. त्या ठिकाणी तुम्हाला असं वाटतं की मी सोलर सिस्टीम घेतली मी सगळं तर केलंय पण माझ्या बिलात काही मला फारसा फरकच दिसत नाही. तर हे जेव्हा सजेस्ट करा तेव्हा ऑप्टिमायझेशन डिमांड्स आणि एनर्जीचं घेणं गरजेचं. आता एवढे सगळे टॅरिफ LTचे 10-12 STचे 10-12 आणि त्याच्या सगळ्या सब कॅटेगरीज हे सगळे फक्त एवढ्या 6 टाईपच्या मीटरमध्ये कव्हर होतात. त्याच्यामध्ये सिंगल फेज आहे सगळ्यांना हे मीटर माहितीच आहे, सगळ्यांच्या घरी हेच मीटर असतं. अँपियर रेटिंग वरती आपण जातो म्हणजे कुठलं मीटर सजेस्ट करायचं कंझ्युमरला 30 पर्यंत सिंगल फेजचं जातं पण आपण जनरली 7 किंवा 7.5 kW ला देतो मला वाटतं. त्याच्या पुढे आपण 3 फेजला जातो. 3 फेजला 40 अँपियर पर्यंत होल करंट आहे. सध्या काही लोकांचा 10-60 पण आहे. 40च्या पुढे गेले की आपण 40-200च्या मीटरला जातो. तो 187 kVA पर्यंत आहे मला वाटतं 200 kVA पर्यंत. त्यानंतर त्याच्यावरती असेल आणि LTलाच द्यायचं असेल असे काही कनेक्शन आहेत गव्हर्नमेंटचे LISचे वगैरे तिथे आपण जास्तीचे 200 अँपियरच्या पुढे गेलं तर आपण ते एम्बेडेड मीटर लावत नाही तिथे आपण CT ऑपरेटेड मीटर लावतो. असे काही कंझ्युमर आहेत जे मल्टीपार्टाईट मध्ये आहेत किंवा काही ठिकाणी आहेत तिथे आपण CT ऑपरेटेड मीटर युज करतो. तिथे CT रेशो 250, 300 असे 300/5, 250/5 असे सुरू होतात. त्याच्यानंतरची कॅटेगरी STची आहे आणि ST आणि EHV मध्ये फारसा फरक पडत नाही. फक्त मीटरचा क्लास बदलतो आणि सेकंडरी करंट बदलतो 1 की 5 अँपियर. मग फक्त ओपन ऍक्सेसची एक स्पेशल कॅटेगरी राहते जे सध्या 1 MVA वरती आपण अलाउ करतोय. तर त्याच्यासाठी एक वेगळं मीटर असतं त्याला अवेलेबिलिटी बेस्ड टॅरिफ मीटर म्हणतो. पण ऍज पर सर्क्युलर आपण आपल्या सगळ्या नेट मीटर साठी सध्या ABT मीटरच बसवतोय. इव्हन 100 kVA चा लोड असेल तरी पण ते पॅरामीटर जे ABTचे आहेत ते बिलिंग मध्ये कुठेच अजून युज होत नाही. आपण जनरली नेटिंग करतो आणि साधं नेटिंग म्हणजे इम्पोर्ट मायनस एक्सपोर्ट आणि ते जे नेटिंग करतो त्याच्यामध्ये ABT पॅरामीटर्स म्हणून जो ओपन ऍक्सेसलाही अजून त्यातला कुठलाच पार्ट बिल होत नाही आणि ह्या कंझ्युमरलाही तसा काही बिल होत नाही. फक्त नेटिंग हे आपण मीटर मधला घेत नाही. नेटिंग हे आपण आपल्या सिस्टीमेंटला कॅल्क्युलेट झालेलं घेतो. आपण आता सोलर मीटरिंग कडे आलो तर मेन 2 मीटर आहेत. एक तर नेट मीटर एक तर जनरेशन मीटर. नेट मीटर हा नेहमी बाय डायरेक्शनल असतो तो 2 वे फ्लो रेकॉर्ड करतो. जनरेशन मीटर हा युनि डायरेक्शनल असतो आणि म्हणजे युनि डायरेक्शनल म्हणजे आम्ही त्याला आमच्या ह्याच्यामध्ये इम्पोर्ट प्लस एक्सपोर्ट म्हणतो किंवा I = I+E असं त्याचं हे आहे. अॅक्युरसी क्लास त्या स्पेसिफिकेशन बरोबर दिलेले असतात. मी जनरल जे आहे ते डिफाईन केले आणि हे जनरल पिक्चर आहे आणि ह्याच्या पुढे म्हणजे फक्त ह्याच्यामध्ये काय दिसेल तुम्हाला आपण युज केल्यानंतर उरलेली एनर्जी ग्रीडला जात असते. हे फक्त याच्यामध्ये दाखवायचंय बाकी काही नाही. आणि पुढची हे मध्ये आहे ना हे तुमचं लोड आहे ज्याच्यासाठी तुम्ही सोलर बसवलंय. त्यातून उरलेली जर एनर्जी असेल म्हणजे जनरेशन मीटर आणि एक्सपोर्ट मीटर मध्ये जो डिफरन्स येतो हे तुमचं एनर्जी जनरेट होता होता जे कन्झ्युम झाली ती एनर्जी आहे.
ती तुम्हाला बिलावर कुठेच दिसणार नाही. कुठल्याही बिलावर कुठेच ती पिक्चर मध्ये येत नाही. तुम्हाला जनरेशन मीटरचं रिडिंग दिसेल, नेट मीटरचं इम्पोर्ट आणि एक्सपोर्ट दिसेल, ह्याच्या पलीकडे दिसत नाही. त्यामुळे हा डिफरन्स काढून हा माझा युसेज आहे. वाईल जनरेशन जेव्हा जनरेट होती एनर्जी त्याच क्षणी मी जी वापरतो तो त्याच्यामध्ये येणार नाही. बिलिंग मीटरचे फीचर्स बघायचे तर बिलिंग मीटर 4 क्वाड्रंट, आमच्याकडे 2 कन्सेप्ट आहेत, 4 क्वाड्रंट 2 क्वाड्रंट. तर ते मीटर 4 क्वाड्रंट असतं, बाय डिरेक्शनल असतं. ऑटो रिसेट फॅसिलिटी म्हणजे दर महिन्याच्या 1 तारखेला 00 वाजता त्याचा डिमांड रिसेट होतो. इव्हन तुमचं मीटर बिलिंग डिमांडचा तुमच्या बिलामध्ये इन्क्लुजन नसलं तरी हे मीटर ऑटो रिसेटच असतात. आणि याचं ग्रुप कनेक्शन म्हणजे टर्मिनल कनेक्शन हे फार महत्वाचे आहेत. ते रिव्हर्स झाले तर जनरेशन आणि कन्झम्पशन हे रिव्हर्स होऊ शकतं. अशा 52 केसेस आम्ही आमच्या लेवलला काढलेल्या आहेत. त्यात आता सुद्धा पुण्यातल्या 3 एक्झिस्टिंग केसेस आहेत. तर हे फार महत्वाचं आहे. नाहीतर कन्झ्युमरचं जे जनरेशन आहे ते त्याला बिल होतं आणि व्हाईस वर्सा म्हणजे त्याचं जे कन्झम्पशन आहे ते उलट जनरेशन म्हणून त्याला क्रेडिट जातं. त्यामुळं पोलॅरिटी बघणं हे फार महत्वाचं आहे इम्पोर्ट एक्सपोर्ट. त्यानंतर नेटिंग पॅरामीटर्स आर इन्क्लुडेड इन द डिस्प्ले. तुम्हाला मीटरच्या डिस्प्लेवरती इम्पोर्ट दिसेल, एक्सपोर्ट दिसेल आणि नेट केडब्ल्यूएच पण दिसेल. तर सगळ्यांचा काय समज असतो की तिथे नेट म्हणून जी एनर्जी दिसते ती माझ्या बिलावर काय येते. तर तसं नसतं. आपण फक्त करंट रिडिंग हे मीटरचं घेत असतो आणि इनिशियल रिडिंग जे असते जे मायनस होतं प्रिव्हियस रिडिंग ते आपल्या बिलिंग सिस्टीम मध्ये गेल्या महिन्याच्या बिलासाठी जे फायनल असतं ते डायरेक्टली उचललं जातं. या नेट एनर्जीवर आपलं बिल अवलंबून नाहीये. म्हणजे समजा 2दा 3दा जरी रिसेट झाला इमिडिएटली जरी एनर्जी असली तरी इनिशियल रिडिंग हे सिस्टीम मधून येतं आणि फायनल रिडिंग फक्त आपण त्यावेळेचं त्या बिलिंगसाठी उचलत असतो. त्यानंतर द मीटर रेकॉर्ड्स एनर्जी एक्सपोर्ट आहे सोलर एनर्जी जनरेटेड मायनस एनर्जी कन्झ्युम. हे मगाशी सांगितलं. स्पेसिफिकेशन हे बिलिंग मीटरचे जे असतात ते त्या कन्झ्युमरचा जो काही कॅटेगरी आहे, कॉन्ट्रॅक्ट डिमांड आहे, कनेक्टेड लोड आहे त्याच्याप्रमाणे त्या मीटरचे स्पेसिफिकेशन असतात. ते स्पेसिफिकली याचं कारण काय आहे की एखादा एसटी कन्झ्युमर आहे तर त्याला वाटतं की माझं जनरेशन मीटर पण एसटी साईडला पाहिजे, माझे सोलर पण एसटी साईडला कनेक्टेड. असं नसतं. ते सर्क्युलरली ठरवून दिले किती किलोवॅट पर्यंत सिंगल फेज, किती किलोवॅट पर्यंत 3 फेज, किती किलोवॅट पर्यंत 3 फेज कोल करंट किंवा सिटी ऑपरेटेड. त्याप्रमाणे म्हणजे 80 केडब्ल्यू सुद्धा मला वाटतं एलबीलाच हे होत आहे, इंजेक्शन होत आहे. त्याच्यानंतर गेलं तर एसटीचा विषय येतो. पण इथे हे बिलिंग मीटर मात्र एक्झॅक्टली ऍज पर एमएससीडी सेल ची काही गाईडलाईन्स आहेत त्याच्याप्रमाणे तुमची कन्झ्युमरची जी कॅटेगरी आहे त्याप्रमाणेच बिलिंग मीटरचं स्पेसिफिकेशन. नंतर मीटर हॅज व्हेरियस कम्युनिकेशन फीचर्स. हे एमआरआय असो किंवा आता सध्या एमडास मध्ये म्हणजे मीटर डेटा ऍक्विजिशन सिस्टीम त्याचा शॉर्ट फॉर्म आहे एमडास. त्याच्यामध्ये दोन्ही पद्धतीने आम्ही रिडिंग लोड करतो. आयदर ते रिमोट मीटरिंग येतं त्याला एएमआर म्हणतो किंवा आयदर एमआरआय युनिट जे असतं त्यांनी रीड करून शेवटी त्या सॉफ्टवेअरमध्येच अपलोड होतं आणि तिथून डायरेक्टली ते बिलिंगला जातं. सध्याची प्रोसेस अशी. जनरेशन मीटर हे युनिडायरेक्शनल असतं. ते इम्पोर्ट एक्सपोर्ट नसतं. एकाच वे मध्ये फ्लो होणारी एनर्जी त्याला मेजर करायची असते. मीटर रेकॉर्ड्स टोटल एनर्जी जनरेटेड बाय द सोलर सिस्टीम. इथे तुम्ही जे सोलर बसवलेलं आहे त्यांनी जेवढी एनर्जी जनरेट केली ती पूर्ण एनर्जी त्या मीटर मध्ये रेकॉर्ड होते. ते टीओडी असू शकतं, नॉन टीओडी पण असू शकतं. स्पेसिफिकेशन मी मगाशी जे सांगितलं तसं जनरेशन मीटरचं. आणि जनरेशन मीटरचं अजून एक महत्वाचं काम काय आहे की तुमचं जेव्हा बिलावरती एक्सपोर्ट केलं जातं, एनर्जी धरली जाते तेव्हा त्याला कॅपिंग आहे. जनरेशन मीटर किती रेकॉर्ड केलंय त्याच्यापेक्षा जास्त एक्सपोर्ट तिथे घेतलं जात नाही. ते अप्पर कॅपिंग आहे. मग आता तुम्ही म्हणाल की जनरेशन मीटर माझं 40 आहे तर मग काय, तर मग त्या केसमध्ये तुमची केडब्ल्यू कपॅसिटी किती आहे ते गुणिले 4 किंवा 4.5 असं काहीतरी एक फॅक्टर आहे. 1 केडब्ल्यू ला एवढं जनरेशन असं धरलेलं. त्याप्रमाणे नंबर ऑफ डेज असं करून ते कॅपिंग घातलं जातं. म्हणजे कॅपिंग एक्सपोर्ट एनर्जीला ऑलवेज आहे. जनरेशन मीटर असेल, जनरेशन मीटर चालू असेल, बंद असेल तरी सुद्धा त्याच्यापेक्षा जास्त एनर्जी आपण एक्सपोर्ट मध्ये त्याचा बेनिफिट देत नाही. बिलिंग बघा. बिलिंगचे 3 प्रकार आहेत आणि आता आपण सगळे जमलोय ते नेट बिलिंग बघण्यासाठीचे. त्याच्याशिवाय अजून 2 प्रकारचं बिलिंग सोलर मध्ये होतं. जर ओपन ऍक्सेसचा कन्झ्युमर, आधी नेट बिलिंग बघूया.
netting of energy consumed and solar energy generated in terms of active energy. ह्या सगळ्या ऍडजस्टमेंट ज्या आहेत त्या फक्त ऍक्टिव्ह एनर्जीच्या टर्म्स मध्ये होतात. इव्हन तो ज्यांना केव्हीएच बिलिंग आहे एसटी कंझ्युमरला, ह्या दोन्ही एनर्जीचा डिफरन्स काढल्यानंतर उरलेले जे केडब्ल्यूएच आहेत त्याला मीटर पॉवर फॅक्टरने डिवाइड करून त्याचे केव्हीएच कन्वर्ट होऊन ते कंझ्युमरला बिल होतं. हे ऍडजस्टमेंट जे आहेत ह्या सगळ्या ऍक्टिव्ह एनर्जी रिलेटेडच आहेत. हे थांबतं. It can be opted by all the consumers who are not म्हणजे हे सगळ्या कंझ्युमरला कॉमन आहे नेट बिलिंग. जो सोलर जनरेटर म्हणून रजिस्टर नाही झालेला आहे आणि जो ओपन ऍक्सेस मध्ये नाही आहे त्या सगळ्यांना नेट बिलिंग अवेल करायची मुभा आहे. हे सगळे नेट बिलिंगला जाऊ शकतात रूफटॉप. नंतर दुसरं आहे ग्रॉस बिलिंग. हे सध्या तरी स्पेसिफिकली ओपन ऍक्सेसच्या कंझ्युमर साठी केलं जातं. आता नेट बिलिंग आणि ग्रॉस बिलिंग मध्ये फरक काय आहे? नेट मध्ये तुमचे युनिटला युनिट ऍडजस्ट केले जातात. ग्रॉस मध्ये तुम्ही जी जनरेट केलेली एनर्जी ती कन्वर्ट केली जाते. त्याला एक फिक्स रेट आहे 2.9 रुपीज किंवा 3 रुपीज असा काहीतरी. त्याचे पैशात कन्वर्शन केलं जातं. इम्पोर्टच्या एनर्जी पण पैशात कन्वर्ट केलं तर त्यातला डिफरन्स निघतो. हे ग्रॉस मेट्रिक आहे आणि हे सध्या फक्त ओपन ऍक्सेसच्या कंझ्युमरनाच केलं जातं कारण ते ऑलरेडी बाहेरून एनर्जी घेत आहेत आणि त्यांच्या प्रिमायसेस मध्ये पण त्यांनी रूफटॉप सोलर बसवलं. इतके दिवस आपण परमिशन देत नव्हतो पण आता सगळ्यांनाच ते करायचं आहे आणि त्यांचं कन्झम्पशन कमी करायचं. तर आपण हे सोल्युशन दिले. तिथे काय होतं, तुम्ही सिस्टीमला जी एक्सपोर्ट एनर्जी केलेली आहे ती तुमच्याकडनं परचेस केली जाते आणि तुमचे इम्पोर्ट युनिट ऍज इट इज तुम्हाला बिल केले जातात. तिसरा आहे बिहाइंड द मीटर. ऍक्च्युअली एमएससीडीसीएल ला ह्याच्याविषयी बोलायची गरज नाही. कंझ्युमर सोलर बसवू शकतो आणि आपल्या ग्रीडला न जोडता ती एनर्जी स्टोअर करून बॅटरीमध्ये स्टोअर करून हाताला हवं तेव्हा ती यूज करू शकतो. फक्त हे कंझ्युमरने एमएससीडीसीला इंटिमेशन देणं गरजेचं आहे. म्हणून मी त्याला ओपन ऍक्सेस मीन्स अवेलेबिलिटी बेस्ड मीन्स कंझ्युमर ties up his purchase with some other generator and use our network as a billing. They tie up with different generators, wind generators. They tie up with them and their energy they purchase. Their agreement is there per unit cost. What is per unit cost? What are the charges and everything? And that billing is done with real time basis. So the consumer's meter and the generator's meter, their data are matched with 15 minutes data is matched and it is computed for 96 events a day and 30 days a month. That much events are compared and in any event if the generated units are more than the consumption, those units are not paid by the utility. But if those units are less and consumer has consumed more, means there are 5-6 generators. There may be conventional, may be non-conventional. Whatever their sum is, it will be 5 units and consumer has consumed 10 units. Then the difference will be charged by commercial rates. Independent of the tariff, those units will be charged by commercial rate by the utility. That is open access. Offset. 3 terms आहेत. There are 3 terms: offset, banking and banking charge unit. Offset unit means these are the actually rooftop solar generation units adjusted against imported kWh units for respective billing month. तुमच्या बिलामध्ये खाली एकदम त्या एक्सपोर्ट there is a export energy table and below that it is given offset energy. So offset means that much units are adjusted for that billing month from your export. If there are remaining more units, they will be carried forward as a bank units. This is in both categories this is done, in TOD and in non-TOD. In both categories it is done. If the meter is TOD meter, then they will be adjusted for B, C, D zone. You know the B zone, it is 6 to 9 and 12 to 18. C zone is 9 to 12 and D zone is 18 to 22. So in these 3 slots, whatever energy is consumed and whatever energy is exported, their netting is done. Whatever units are remaining, they will be adjusted against A zone. Why like that? Because our A zone tariff rate is minimum. So remaining units are adjusted there
remaining after all these adjustments, then they will be carried forward for the next month as banking charges. So banking units, it is already explained. Balance RTS units are adjusted, and at the end of every financial year, at a fixed rate, they are reimbursed in the consumer's bill. In the April month's bill, the banking, whatever remaining for whatever accumulated for last financial year, they will be reimbursed to the consumer. Banking charge unit. These are applicable for connection above 10 kilowatt. Up to 10 kilowatt, there will not be any banking charge units. One more thing, according to prevailing regulations, they are applied. So, in which period there was not the condition of banking charge unit, till date those consumers are not applied with banking charge units. Otherwise, they are applied. The rate is 12% for LT and 7.5% for HT. So, whatever export, your generation meter is showing total generation. After your consumption, then the remaining units, those remaining export units are slot wise if meter is DOD. Otherwise, banking charge units are deducted in that proportion, 7.5% for HT and 12% for LT. Then the remaining units are available for adjustment. This is banking charge. This is charged by utility. Those units are deducted by utility to maintain your bank. Adjustments. How they are done? For the non-TOD meter, they are directly subtracted. For TOD meter, they are slot wise adjusted as I explained earlier. Okay. For the tariff availing consumers, for TOD tariff availing consumers, netting of kWh units is carried out against respective TOD zone consumption. Remaining generation units, if any, are adjusted against A zone import, and further remaining units are added to banking units and used for A zone adjustment only for the forthcoming months. This point I was missed. In the forthcoming months also, the banking units are adjusted against the A zone consumption only. If they are more, then also they are not adjusted with PCD zones. Now, these are the simple case studies. Earlier, first I have taken the simple examples. See, the first one is LT single phase bill general. So import energy consumed is 54 units. Export energy generated, see, generated units are 1080 and exported are 129. But the consumption is only 54 units. So 129 minus 54 is the banking units this month. Is for this month. Offset is 54. Means whatever import is done, full imported adjusted against export units. Remaining are bank, which are 663 current bank and previous bank 588. So you will find the difference of 129 minus 54 is added to previous bank units to get the current bank units. Okay. Banking charge unit here, it is 0. Because it is below 10 kW is one thing, otherwise it is sanctioned in that period when the banking charge units were 0% to be charged. So 588 plus 60 plus 75. ऑफसेट 54 क्यों दिखाएगा? क्योंकि इंपोर्ट ही आपने 54 किया है, तो सब आपको एडजस्ट कर दिया। तेरा बराबर है ना, आप ऐसे भी करो। हाँ 75 ना। So previous bank 588 and current bank are 663. What is the difference? 75. आपने कंज्यूम किया 54, जनरेट किया एक्सपोर्ट किया 129, तो उसका डिफरेंस कितना था? उसमें से आपको 54 एडजस्ट कर दिया और बाकी का आपका बैंकिंग में ऐड कर दिया। ओके, नीचे भी सेम एग्जांपल है। इट इज आल्सो 83 फेज कनेक्शन। द इंपोर्ट इज 53 यूनिट्स, एक्सपोर्ट इज 88 यूनिट्स एंड जनरेशन इज 138 यूनिट्स। सो जनरेशन इज 138, एक्सपोर्ट इज 88. सो द डिफरेंस यू हैव ऑलरेडी कंज्यूम्ड. You have exported 88 only, but adjusted as
53. So here offset comes 54. There some decimal points. Directly these figures are taken directly from the bill. So previous bank था 457, current bank क्या होगा 492. So 88 minus 53 is added to 457 to arrive at the current banking. Okay, banking charge 0 and billed 0 because your import is totally accommodated in your export. Okay. नीचे आपको बिल में नीचे ये मैसेज लिख के आता है, जो भी एडजस्टमेंट होता है वो बिलिंग टेबल में दिखाता है, और नीचे जो रिमार्क्स रहते हैं नोटिसेस उसमें ये एक लाइन आती है, वो मैंने नीचे लिखी है. See, this is three-phase TOD meter. So now your adjustment comes to TOD zones. So first see BCD adjustments. So don't know that export units means column number 6. It is displayed after deducting the banking charge units. You will not get the difference tallied there in ABCD of export. What are the banking charge? Here banking charge units are applied. So from your exported units, TOD wise banking charge units are already deducted and remaining are shown in the column number 6 as export units. One step they have missed there. And this is the adjustment I will explain in the next slide. You can see offset is 203. See, consumer's consumption is 328, but offset is only 203 because there is slot to slot matching. Even if you have generated more units, your slot wise consumption is only adjusted. The remaining you will have to pay for BCD zones. Okay. This example I have elaborated in the other sheet. Next sheet. See, this is the adjustment. What import क्या था 117, 69, 1 and 141. Export क्या था 3, 2, 3, 1, 8, 1, 4, 3, 6 and 18. So after banking charge आपने डिडक्ट किया तो कितना बचा एक्सपोर्ट 3, 2040, 1264 and 16. Okay. अभी प्रीवियस बैंक क्या था 19243. वो सब हमने ए स्लॉट में लाया प्रीवियस बैंकिंग. नीचे 0 है BCD में. इसके बाद एडजस्टमेंट कैसा हुआ previous banking plus this time 3 units are remaining. So 19243 plus 3 minus 117. So that is remaining 1921129. Okay. BC में क्या हुआ है 2040 एक्सपोर्ट है आपका, लेकिन कंजम्पशन है 69 and 1. So कंज्यूमर बहुत ज्यादा जनरेट करता है, जितना कॉन्ट्रैक्ट डिमांड है उतना सोलर भी लगाता है, लेकिन वहां पे अगर उसका कंजम्पशन है नहीं तो ये सभी बैंकिंग में चले जाएंगे. और बैंकिंग में आपको रिटर्न क्या मिलेगा 3 रुपीज, 2.5 रुपीज, 2.9 रुपीज, ये रिटर्न आता है. यानी इन्वेस्टमेंट बहुत है. सोलर जो आप पैनल बिठाते हो उसमें इन्वेस्टमेंट बहुत है, उसके प्रोपोर्शनेट कंज्यूमर को प्रॉफिट मिलता है क्या, ये भी देखना चाहिए. तो फाइनली क्या हुआ बैंकिंग यूनिट्स बढ़ गए. प्रीवियस 19243 थे, अभी क्या हो गए 22363. डी में कंजम्पशन आता है लेकिन डी में जनरेशन नहीं आता. उसको बैंकिंग उसका बहुत बढ़ गया, 4000 3000 से ज्यादा बढ़ गया. और ये क्या हो गया लास्ट में रिमेनिंग KWH. तो अभी आपने पहले स्लाइड में देखा था उसको बिल हो गया. ये रिमेनिंग KWH मैंने दूसरे स्लाइड के लिए बनाया है. एक्चुअली HT में KWH बिलिंग है तो इतना ही सफिशिएंट है. HT में जाते हो तो KVH होता है, उसके लिए मैंने ये टेबल यूज किया है. आगे चलते. HT कंज्यूमर के बिल में थर्ड पेज पे ये सब डिटेल्स आता है. आपके जितने भी जनरेटिंग मीटर्स है, हाउ मेनी जनरेटेड मीटर्स यू आर हैविंग 2, 3, 4, एवरी मीटर विल बी डिस्प्लेड एंड इट्स TOD वाइज जनरेशन बिल आल्सो अवेलेबल. Then comes the export meter. Actually, in the bill, the export is the first step, and generation meters are the next displayed meters. So there are 2, 3, 862 in the generation, 6250 in the total export. This is the next page, adjustment page. This type of table we have introduced 2 months back in the HT bill.
but this much not elaborative. It will be modified soon. See step by step. KWH import is 126214. KWH export is 0, 3876, 3274 and 0. A and B zone generation is absolutely 0. Okay. Then banking charge units are deducted. Next step. So here the banking charge unit rate is 7.5%. So that much units are deducted. Then comes the previous banking, that is 81740. Now adjustment. Adjustment, see, in A zone 49496 units are consumed. All are adjusted because you have so many banking units. Even if you have no export, all units are adjusted in A zone. In B zone, whatever available for adjustment 3585, they are deducted from your consumption of 42504. Okay. Slot C, your units available for adjustment are 2196. Only that much are adjustment. Others are carry forward. See there, remaining KWH, those units are displayed there, which are now eligible for utility billing. Then D. Now KVH, how you calculate it? You take the meter PF. It comes from the meter only to the billing system. You divide KW those KWH by PF, and I will show you this bill. मेरे पास है वो बिल. वो exactly वो टोटल के साथ मैच होगा. कंज्यूमर को KVH यूनिट बिल हुआ है. जितना लास्ट कॉलम में टोटल आपको दिख रहा है वो बिल. ये इस टाइप में आप कैलकुलेट कर दे जाओगे, आपको कैलकुलेशन में आसानी हो जाएगी. ये फाइनल एडजस्टमेंट्स आता है, उसमें कंज्यूमर का कितना रूफटॉप सोलर कैपेसिटी है वो भी आता है, वो बिल पे प्रिंट होके आता है. उसके बाद इंस्टॉलेशन मंथ आएगा, उसके बाद ये सब जनरेशन. ये फॉर्मेट बनाया था हमने, इसमें पार्टली बिल में इंट्रोड्यूस हुआ है, पार्टली होने वाला है. सो स्टेप्स क्या हुए? टोटल यूनिट्स जनरेटेड माइनस यूनिट्स कंज्यूम. दिस सेकंड स्टेप विल नॉट बी अवेलेबल इन एनी बिल. यूनिट्स एक्सपोर्टेड डायरेक्टली आपको वहीं पे ले जाएगा बिल आपका. लेस बैंकिंग चार्ज यूनिट्स, देन यूनिट्स अवेलेबल फॉर एडजस्टमेंट, देन प्रीवियस बैंक यूनिट्स, देन while adjusting the steps are adjustment of KWH of exported units against the respective consumed units in B, C, D, TOD slots. Then add the remaining units to bank units and then adjust the A slot units. This is the adjustment procedure, and remaining banking units for next generation will be next month. Billing month will be the available. All figures are available in the HT bill and HT special bill also. Only KVH will be available. Open access. Here nothing to display, nothing to calculate. In the export part of open access bill, there is one row that I have enlarged here. Solar rooftop credit is those units 32,781 at the rate of 2.9 and the solar capacity. Only one time will be displayed there, and the attachment amount is given to the consumer against utilities purchasing is exported KWH units through solar rooftop. I have not gone through this bill more because our department is not concerned for that. I will explain that. नहीं, हे कंज्यूमरचंच चॉइस आहे. नाही, मी ह्याच्या थ्रू गेलेली. तुम्ही 1 मीटरची प्रोव्हिजन त्याला पुढे जोडायला करू. डीसी मीटर आम्हाला तुमच्या इन्व्हर्टर वरती युनिट्स पण येतात, बरोबर आहे. डीसी मधले एसी मधले पण येतात ना इन्व्हर्टर वरती एसी युनिट्स. हो, बरोबर.
मीटरला जातं म्हणजे कन्झ्युमरच्या लोडला जातं तिथे मध्ये एकही स्टेप नाहीये जनरेटर मीटरला. हे आता लागणारच आहे, सोल्युशन काढावं लागेल तुम्हाला. म्हणजे हायब्रिड वेव्ह कन्झ्युमरचा लोड पिक्चर मध्ये येतो ना, ती पहिली डायग्राम तो डायग्राम म्हणजे तिथे कुठेतरी तुम्हाला ती सोय करावी. हे लोडला येईपर्यंत आता तुम्ही हा जो मीटर जोडलेला आहे तुमचा लोड कन्झ्युम होतो. लाईट गेल्यावर नाही, सकाळी लाईट असताना पण तुमचा लोड कन्झ्युम होतो. मला कन्सेप्ट क्लिअर करू द्या. सोलर पीव्ही तुमच्याकडे 10 किलोवॅट तुम्ही जोडले आहे. तुम्ही आता 5 किलोवॅट तुम्ही लोड चालवताय तुमच्या घरात. तर तुमचं एंटायर सोलर पीव्ही 5 किलोवॅट मध्ये लोडला जाईल आणि उरलेला 5 किलोवॅट बॅटरी चार्ज करेल. मध्ये सेक्शन नाही सगळं जनरेशन रेकॉर्ड झाल्यानंतर कन्झ्युमरचं लोड आहे. म्हणजे आपल्याशी अग्रीमेंट 5 किलोवॅटच असतात आणि त्याचं जनरेशन 10 असतं. म्हणजे ते 10 किलोवॅट म्हणतात ना, 10 सांगतो. सोलर पीव्ही दोन एक्स्ट्रा पॉइंट आहेत. दोन एक्स्ट्रा पॉइंट, एक आहे बॅटरीचा पॉइंट आहे, एक ग्रीड कडे आणि एक स्टोरेज कडे, एक लोड कडे आणि एक बॅटरी कडे. आणि तिसरा पॉइंट जो आहे तो ग्रीड मध्ये परत जेव्हा तुमचं रिव्हर्स मीटरिंग होतं जिथं स्प्लिट होत आहे ना त्याच्या बिफोर लावायला तो डीसी झाला ना. डीसी मीटर नाही. प्रश्न तोच आहे की डीसी मीटर परफेक्ट सुटेबल आहे तुमच्या घरात. तुम्ही सपोज डीसी जनरेशन मीटर जोडला तर हे सगळे प्रॉब्लेम सॉल्व्ह होतात. पण आता इश्यू काय येतो की डीसी जनरेशन मीटर अलाउ नाही करत. मला ओके पण ते एबीसी अग्री करेल कारण ते काही युनिटला डिस्प्लेच येत नाही, नसतोच. ते युनिट्स काय हे आमचे फील्ड ऑफिसर ते सगळे सांगतील तुम्हाला. ते नाही माझं म्हणायचं आहे की डिस्प्ले असला तरी त्याचं कॅलिब्रेशन माझ्या तुमच्याकडे नाही. तुम्ही त्याच्यावर माझा विश्वास ठेवणार नाही, आम्हाला मीटरच लागणार. तुम्हाला कुठला तरी अप्रूव्ह मीटर लागणार बरोबर. आपण त्याचा आरपीओ क्लेम करतो मला वाटतं, त्यासाठी आम्हाला पाहिजे. मला तुमचा प्रश्न एकदम पटलेला आहे. मला सोल्युशन हवंय की हे सोडवायचं कसं. कारण मग 2 मीटर एसीला बसवा, ऍडिशन करा. नाही, आम्हाला आरपीओ क्लेम करण्यासाठी ते युनिट्स टोटल लागतात. मॅडम एक महत्वाचा प्रश्न, जर आपला नेट मीटर फॉल्टी झाला, आपला नेट मीटर फॉल्टी खराब असेल तर त्याला स्लॉट ऍडजस्टमेंट कसे करायचे? स्लॉट ऍडजस्टमेंट आपण एक्सपोर्टला देतच नाही. जेव्हा मीटर फॉल्टी होत होते मीटर फॉल्ट आहे माझा आणि जनरेशन आलाय, एक माझ्याकडे आलाय की माझं तुम्ही जे इम्पोर्ट केले नाही, आपण ऍडजस्टमेंट मीटर फॉल्टी असतानाची एक्सपोर्टची देत नाही, इम्पोर्टला ऍव्हरेज बिल करतो. एवढंच प्रमाण म्हणजे जे त्याचं पूर्वीचं ऍव्हरेज कंझम्पशन आहे त्या प्रमाणात त्याला डायरेक्टली त्याला जनरेट करत नाही. ऍव्हरेज बिल होईल, त्याला मीटरच फॉल्टी आहे. तुमचं इम्पोर्टचं बिल ऍव्हरेज होईल, एक्सपोर्ट आपण त्याला देत नाही. सोलर जनरेशन काय करतच नाही असं. हा, म्हणजे ते जनरेशन मीटर काही दाखवू पण आपण त्याला त्याचं क्रेडिट देत नाही, तेवढ्या पिरियडला देत नाही.
नाही मीटर साईटवर 40 झालं तर ऑनलाईन 40 तो शेवटी स्मार्ट मीटरचा डिस्प्ले आहे ना ऑनलाईन. मीटर फिजिकली 40 झालं तर तुम्हाला तिथे ते 40. मॅडम थोडेसे गाईडलाईन दिल्या ना सगळ्यांना की मीटर फॉल्टी असतात. नेट मीटर जर फॉल्टी झाला तर कसं करायचं ते चालू आहे. बरेचसे आता चालू आहे. ते चालू आहे. माझ्याकडे 13 नेट मीटर फॉल्टी झाले. ते पण ऍव्हरेजिंग वर करायचं का असं चालू आहे. पण त्याला थोडंसं ना सोलर जनरेशनला तुम्हाला सीझनही विचारात घ्यायला लागतो. म्हणजे गेल्या महिन्यात मार्च महिना होता म्हणून ते जुलैमध्ये तेवढे युनिट्स आपण त्याला देऊ शकत नाही. परत आणखी तुम्ही बँकिंग युनिटचा प्रश्न आला. बँकिंग युनिट मध्ये ऍडजस्ट केलं तो प्रश्न आहे. बँकिंग युनिट तर एकमध्येच होणार त्याला कारण आपला टॅरिफ रेट तिथे मिनिमम आहे ना तर आपण तिथेच करणार. चला थँक्यू. काय शंका आहे? डिमांड चार्जेस आहे फिक्स चार्जेस. दे आर डिफाइंड एज फिक्स चार्जेस. हा कसं आहे तुम्ही 20 किलोमीटर पर्यंत नाही तोपर्यंत ते व्हेरी होत नाही. त्याच्यानंतर ते व्हेरी होत आहे. पण स्थिर आकार म्हणून जो येतो काय करायचं नाही युनिटला युनिट असं. डिमांड चार्जेस इज द फॅसिलिटी युटिलिटीज मेंटेनिंग नेटवर्क टू युअर पॉइंट. मग ते कशाशी ऍडजस्ट नाही होणार ते तुम्हाला भरावे लागणार. ते कुठल्याच युनिटची ऍडजस्ट नाही होणार. तुम्ही इथे पैसे घेता डिमांड चार्जेस भरता ती ऍडजस्टमेंट सांगा. तुम्ही जनरेशन बँक युनिटचे पैसे घेता ना. हा मग त्या बिला ते ऍडजस्ट होतातच. तुमच्या अगेन्स्ट बिलातच होतात. डिमांड चार्जेस ऍडजस्ट होत नाही. अगेन्स्ट युअर अगेन्स्ट ते ऍडजस्टच होतात. डिमांड चार्जेस अगेन्स्ट नाही टोटलचीच होतात ते. पण तुमच्या बिलातच ऍडजस्ट होतात. म्हणजे तुमचं बिल त्या महिन्याला कमी आहे. हे आपलं हायब्रिड इन्व्हर्टरची ब्लॉक डायग्राम. आता सगळ्यात सध्या प्रॉब्लेम काय येतोय की कुठेही इन्स्टॉलेशन झालं ना की अॅप्रोला इश्यू येतो. कारण एक एमएससीडीचा प्रश्न असतो की जनरेशन मीटर लावायचं होतं. तर आता आपलं काय पहिले सोलर असते. सोलर नंतर तो एमपीपीटी चार्जर जो आतमध्ये बॉक्स मध्ये तुम्हाला दिसत नाही. त्याच्यामधून एक पॉईंट बाहेर येतो जिकडे आपण बॅटरी जोडतो. बॅटरी चार्जर असते आणि तसंच पुढे डिमांड आलं तर ते डीसी टू एसी होऊन तुम्ही लोडला पहिले कन्झ्युम करता. जिकडे लोड आहे उरलेली पॉवर तुम्ही एक्सपोर्ट करता. तर मग जनरेशन मीटर लावायचं पण तिथे व्हॅल्यू येणारच नाही. व्हॅल्यू येणार हा जेन्युइन प्रश्न आहे. हा सोडवला रेग्युलेशन काढून सोडवला आणि मग केस पास होत नाही. बरोबर हा प्रश्न अजून एक सोल्युशन काय मग आईला तो जनरेशन मीटर काढता येईल.